पण काय माहित बाई, तुळशीला वाढ नाही वाटून राहिली. काय झालं तर रोग पडला का काय माहित, पण रोग तर काही दिसून नाही राहिला. हे दुसरं झाड आहे ना, याच्यामुळे असं हवा नाही लागत म्हणून. नाही तर तोडून टाकावं हे झाड. नाही नाही करत मा, हीच इकडली कुंडी उचलून तिकडे नेऊन ठेवा लागन. पोराला सांगा लागन घरी आल्यावर. पाय बरं माझं लक्ष नाही तर कसं होऊन गेलं. घर कसं कच 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 कामाला जाणं हे ते याच्यातच आहे माय नुसतं. म्हणून काही लक्ष झाडाकडे ठेवणं निघून राहिलं. तरी नुसतं शेवाय शेवाय होऊन गेलं. रोज रोज वावरात जाणं काम नाही होत. वावरात गेलो काय भलं शेवाय शेवाय दिसून राहिलं. चांगलं घास घूस करून टाका लागन, धुई धाय करा लागन, तेव्हाच साजरं दिसत. असं काय माय नाही. पण आता पाणी पाणी आहे, अधिक शेवाय चढते. किती घासान किती काय करा राहू दे. आपण घरी काम आहे काय, कामाले कामच तर राहते. घरातले अधिक ढोमणे घासणं आज अधिक हे करणं, देवीची साफसफाई करा लागते. घरात घट बसते तर काय डोक्याला ताणच आहे. ऊन पडली तर मग जरा शेवाय कमी होती, नाही तर पाण्यानं अधिक तयार होते. कायले म्हणत नाही बोलत नाही तर झाड पाय झाडाले एक फुल नाही ठेवत माझ्या घरच्या. एक फुल ठेवाले माझ्यासाठी ठेवले नाही. मी म्हटलं आता देवपूजा करतो आज घरी आहे. रोजचं तर काहीच नाही, रोज तर काही भेटतच नाही म्हणा. रोज आपण कामाला जातो तर काही म्हणतही नाही बाईले. पण घरी असल्यावर असंही वाटत नाही का 4 फुलं घरच्या बाईसाठी ठेवा म्हणून. रोज तर मी राहतच नाही घरी, तर बातच तोडून नेते. आज घरी आहे तर लागन तर एक फुल नाही ठेवलं ते नाही. काय बापा लय धुटका होऊन गेला झाडाले, फळा नाही राहिला. मी घरी राहत नाही, बाई कधी येते फळेवाली तर माहित नाही पडत. झाड काही नाही धुटका झाला म्हणजे. पहिले म्हणतो लक्ष ठेवत जा फळेवाली तर आली तर घेऊन घेतो पैसे ठेवले. पण पोरायचं तर काही लक्षच नाही राहत. नुसतं हिंडणं मैत्रिणीसोबत खेळणं त्याच्यातच आहे ध्यान. एकरायचंच काय करा मला कधी समजत नाही. काही नाही आहे, झाडत नाही काही नाही. आज तर मी घरी आहे तर जसे मोकळी सुटली पोरगी तर इकडे जाऊ का तिकडे जाऊ हिंडाले. आता घेतो झाडून बरं मग घेतो भांडे घासून. तिथं जीव परेशान होऊन जाते. बुडी तर काहीच करत नाही. बुडीले तर जसं असं वाटते का माईसून घरी आहे तर काय कुरकुर करते माया मांग. एक दिवस घरी आहे तर मी तर असं वाटते मी रोज कामाला गेली तर बरी आहे. एक दिवस नाही घरी राहिली पाहिजे मी. तसं वाटते का माया पोराचं किती कमाई केली पाहिजे मासून कितीक नाही. एक दिवस घरी राहिली का फुकते माझ्यासोबत तन्न. एखाद दिवशी वाटत नाही का घरी राहा म्हणून. मन दुःख मन वाटतं नाही का दिवशी घरी राहा म्हणून. रोज थेसते कामाला जाणं जीवानात काऊन येत आणि नुसतं थेसते काम आहे. असं पाहिजे एक काम नाही करत हटकोरासारखी कराले. कामाला नाही गेली ना मी म्हणून. आता हिचं नेहमीच आहे. मग आपण का नेहमीच नुसतं कामालाच जाऊ काय, आपलं जरायला जगणं ना काम आता करायला लागली काय. 8 वाजेपर्यंत झोपूनच घेतलं वाटते घरी आहे तर काय माय कंबळलं दुखून राहिलं झोपणार नाही तर काय. रोज कामाला जातो तवा नाही म्हणत तुम्ही. हो म्हणजे काय कधी उठाव काय कधी उठाले. बुडी कशी खेटे घेते काय, कशी खेटे घेऊन राहिली. एक दिवस घरी नाही तर तिले जाऊन राहिलं पोटा. बोलायला पुरत नाही तर आता भांडणाला उठते बुडगी. बाई भर जातो दूध गीत घेऊन येतो. लेकरायला अधिक शाळे गिडे जा लागते ना. बापरे काकी कुठं निघाल्या. सकाळी जाते वाटते बा फिरायले. काकूसोबत खूप दिवसाचं बोलणं झालं नाही, बोलूनच घेतो काकूसोबत. काय काकू आल्या नाही तर काका येत असते. आज कशा काय काकू आल्या. बापरे काकू खूप दिवसांनी दिसल्या ना तुम्ही. कुठे जात असता. कुठं नाही बाई घरीच असतो. सकाळी लेकराचा डब्बा यायचा डब्बा करा लागते म्हणूनच होय ना. नाही तर मी येत जाऊ पहिले फिरायले. आता तर काही होतच नाही बाई. दगदगच तेवढी होते ना. जाणं काकू चांगलं फिट अँड हे राहते ना, हेल्दी राहते ना. तुमची तब्येत किती सुधरून राहिली. जराशा बारीक हो ना. हो बाई जाऊ दे ना. आता काय करतो, आता होतच नाही तर काय करू बिचारे. दुर्लक्ष करू नका. व्यायाम गिम करत जा. दुपारचं तरी काहीतरी करत जा, नाही तर लठ्ठपणा वाढत जाते बरं काकू. एकटीच येतं का हो. तू एकटीच येतं का मग कोणी सोबत नसते काय. काकू काय करा एकही जण येत नाही, झोपल्या राहते. मला जाणं तर महत्वाचंच आहे. मी पहिलेच लठ्ठ होऊन राहिली. एवढ्या कमी वयात मी एवढी लठ्ठ होऊन राहिली ना. मला बारीक होणं गरजेचं आहे. कुणाची वाट बघ पाहतं. मग आपलं चाललं. कुणाच्या वाट पाहायला पुरत नाही. एक दिवस येते दुसऱ्या दिवशी झोपून राहते. इले फोन करा, हिचं दार वाजवा तिचं दार वाजवा. मग म्हणते मी येत नाही, पहिले म्हणते येतो. अशा आहे पुरी. तू लयच लट्ट होऊन राहिली एखादा मानव. अशी कशी लट्ट होऊन राहिली व. काय झालं. काही नाही काकू, मी दवाखान्यात गेलती. डॉक्टर म्हणे फिरत जाय म्हणे, आणि त्याच्याशिवाय बरोबर नाही म्हणे, नाही तर लट्ट उशील म्हणे लय असं म्हणे डॉक्टर. म्हणून मी एकटीच फिरतो. जाय बाई मग डॉक्टर सांगितलं तर मग आवश्यकच आहे हो तुला फिरणं. हो काकू म्हणूनच तर फिरतो मी कोणाची वाट नाही पाहत असतो. काय याच्या मागं लागणं त्याच्या मागं लागणं. चप्पलही घालत नाही निदान चप्पल तर घालत जाय व. काकू डॉक्टर सांगितलं चप्पल नाही घालायची म्हणून. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते म्हणे. नुसतं आपण चप्पल घालून राहतो ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते म्हणते आजकाल. म्हणून मी बिना चपलीचीच फिरत असतो. दुपारची घरी. आता मला काही वेळ नाही बाई बोलाले. चाल बाई मला पहिलेच उशीर होऊन राहिला. अधिक दूध गीत घेऊन जातो लेकराईले. अधिक डब्बे गिब्बे करून द्या लागते. चहा घी त्या काकाले करून द्या लागते. आज त्या काकाले बरं नाही वाटून राहिलं. त्या काका काही आले नाही. डायरेक्ट म्हणे मी ऑफिसलाच जातो म्हणे. हो काकू चला मग बाय. काकू भेटल्यात. काकू सोबत बोलत बसली तर एवढा वेळ लेट होते मला. रस्त्याने भेटलं तर बोलायला लागते. आपण चालून बोलून राहणार आहे म्हणून आपल्याला बोलल्याशिवाय भागतच नाही बापा. काय पोरीसोबत बोलत बसले 15 मिनिटं गेलेच माये. बाई माळीवर जातो जराशी घर काढून आणतो. उलीशी ऊन तपली तर म्हटलं चला म्हटलं ठेवा टाका हो घालून तर काहीच नाही. आता आलं उभा आहे. उलीचं ओव घातलं का आलोच उभा. आलो उभा आहे. नुसतं तेच काम आहे. काही ओव घातलं जराशी चादरा गिदरा धुतल्या थाई काढून आणतो.
कामही नाही होऊ देत आणि पाणी नाही येत. एक तर काहीतरी येऊन जाण मोकळ हो. काय ना एक मन नाही होऊन राहिलं. पाणी येईन काय? आलं तो दिग दडदड जा लागून काढाव का नाही काढाव काय हो बाय बाय दिसते. आलं तर बरं, नाही तर मग अधिक काढून आणा. ऊन तपली तर खरंच आहे बाप्पा जीवाले काय करावं काय नाही तर. शांते काय पाहून राहिली? नाही बाप्पा विचार करून राहिली. कपडे घातले आहे ते काढून आणाव काय? अभाय दिसून राहिलं. दायगी टाकली उलीशी नाना का नाही आणाव म्हणून. नको काढू. काही मला लक्ष नाही वाटू राहिलं. पाण्याची फक्त ढग दिसते आणि बातच मग ऊन तपते. काही काढू नको. पायाले तर रात नव्हती आणि बस पायता येते. जाऊ लागन तर मी काढू लागन तुले. चाल बस इथं. जाऊ दे मग आता काढतच नाही. तू म्हणतात आता काढतच नाही. जाऊ दे मग काढन. पाणी आल्यावरच काढन आता. हो कशी काय आली सकाळच्या टाइमले? नाही तर कशीच नाही येत ना तू. आज कसं का माझ्या घराचं तोंड दिसलं तुले? माया आजीवाले लहरी कंपन आहे. मग काय घरीच काय करू म्हटलं. माहिती आहे ना आज घरी आलं ना तिच्या जीवार. 4 दिवस जाते आणि 5 दिवस घरी राहते. अशी आहे ते. कायले राहू म्हटलं घरी. मी आहे ना कराले. मी म्हणतो ना करतो म्हणून इले का कर म्हणतो काय? तेवढाच रोज जोर असते तेवढेच पैशावर असते. छेणी आहे तिले घरी राहायचं नसतं. 4 दिवस झाले का घरी. 4 दिवस झाले का घरी. दुरून चांगल्या गोष्टी समजत नाही इकडे. हो बापा तुला दुरून गोष्टी आवडत नाही वाटते. जवळच पाहिजे तुला. हो म्या कोण तुले दुरून इकडे ये म्हटलं. मला का नाही आजकाल का नाही जरासं कमी असं आरामशीर ऐकू येते म्हणून म्हटलं तुला इकडे ये. जो बापा जराशी कानाकडे लक्ष दे. असं करता करता माणसाला ऐकून येत असते म्हटलं. म्हणून म्हटलं जराशी लवकर दवाखान्यात चालली जा. इलाज जर लवकर झाला तर ऐकू येईन म्हटलं. अशी हे नको करू. तुला लक्षात आलं ना ऐकून येत म्हणून थोडंसं कमी ऐकू येते म्हणून. हो थोडंसं एवढ्यात वाटून राहिलं मला. असं म्हणजे भासू नाही राहिलं. जरासं कधी किती काही जोराने बोललं तर मला लवकर ऐकून येत. कानाचं चेकअप करून ये जो. हो मा पोराले म्हणा लागन. माझ्या सुनाई म्हणे चालल्या जा. मला माझ्या पोराईला घेऊन जा लागते. त्याला घेतल्याशिवाय कसं आपल्याला काय समजते का दवाखान्यातलं. लय मोठे दवाखाने राहते. ह्या वार्डात जा त्या वार्डात जा इथं जा तिथं जा. आपल्याला समजते का माय एवढं. मला तर ज्यूस घाबरते दवाखाना पाहिला का. ते काही जीव घाबरला काही झाला जरासं धीट व्हावं लागत असते वयमानानुसार. आता का लहान राहिलो का आपण. आता तू लाड पुरवायला आहे बापा. तू 2-2 पोरं. आमच्यासारखं काय आम्हाला जित पहिल्यापासूनच बनाले. आणि काही कोणतंही काम असलं तर आम्हालाच जा लागे दवाखान्यात. आता आम्हाला काय सवय झाल्या दवाखान्यात जायची. मी ती एकटीच जातो. कुठेही जाय म्हटलं कोणत्याही दवाखान्यात मोठ्या दवाखान्यात जायला लहान दवाखान्यात कुठे मी एकटी जातो. कोणाची गरज नाही ठेवली. हाय बाई सवय मला नाही आहे. तू म्हणत होती ना ती सून म्हणे आज घर राहिली म्हणे. राहणार नाही काय एखाद दिवशी राही वाटत असते. रोज असतं जाते. 1 दिवस तर घरी राहत नाही. तू म्हणतो 4 दिवस गेली का राहते. 4 दिवस गेली. माझ्या डोळ्या देखतची गोष्ट आहे ना. तू अशी नको बोलत जाऊ. एखाद दिवशी थकते हो माय. तिथं लस लागते तिची डोळ लागाली. बापू करून सोबत येलते ना म्हणून जास्त येलते. हे सांगून राहिली तर माकानावर नाही घेऊन राहिली गोष्ट. कधी हाक मारली का चाललीस तिच्या मागं. म्हणून इले पोड आहे ना ते. म्हणून म्हणते एक दिवस तरी घरी राहते काय. विचार करून राहिली व. नाही बापा मी घरी जातो. भेटते आता हिच्या. मी असं म्हटलं तर सुनीचा भाग घेतला तर आताच तर तू रिकामपण आहे म्हणे. बसतो म्हणे. आता काय काय तणका आला तुले. काहून चालली. बस ना आता आली तू एवढ्या आहे ना. मला कायचा तणका येते व. मला कोणता तणका आला. काही बोललं नाही चाललं नाही. कोणता तणका आला. अशी कोण बोलतो तू शांती. कायचा तणका आला म्हण ना. कायचा तणका होतं तुला वाटलून राहिला तो. नाही मला असं म्हणायचं नव्हतं. माय म्हणणं होतं तुला कायचा राग आला वा. तर माझ्या तोंडातून बाई ते चुकीनं शब्द निघाला. जाऊ दे बस. कहून एवढे लवकर जाऊ नको ना. बस ना. शांताबाई तर मीटिंग आज लय लवकर भरली बा. मला हे दिसली. म्हटलं चला बापा. हो आज मीटिंग लवकर भरली. तिची सुनने ना म्हणून ती आली. आता तेच कायली येते व. नाही मी तेच तर म्हणत होती. नाही तर कधी तर दिसत नाही बा. येणं बसणं काय का बघून चालली का येणं. बापा मी का जासाठी आली का. मी बसासाठी चालली ना. तू दिसली म्हणत चालली मी यायच्या घरी. कामं गिमं झाले. अभा आहे गमून नाही राहिलं. चला म्हटलं आता काय करा. घरातही गमत नाही ना. तुमच्या घरची चालू झाली का साफसफाई. आता घटगीट बसते तर माझ्या घरी तर बाप्पा करा लागते बिचारे. पण कोणी करायला नाही आहे. तर एखादी बैगी तुझ्या बैकीतली चांगली बाई पाहिजे आपल्याला. चांगला तर बाया असते व. पण रोज जर चांगला दिला तर बाया तर कोणते येते धावून येते. आपल्या खेळात घर कामासाठी नाही येत बाया. कामाला लागेल तर जाईन किती काही. पण घरच्या कामाला नाही येत. हो मग तेवढं काम कमी करून घ्या लागते. मग होय काय रोजाची आहे तर मग आणून टाकणं म्हणून येत नाही आई. एवढा मोठा रोज द्या लागते. त्यानं म्हटलेला तोंडाचा भाव रोज द्या लागते का. मग आम्ही काय एकदमच कमी आणून ठेवा काय. आता देणार तर आहेत. जे घरातले भांडे आहेत ते तर देणारच आहे ना. शांत काकू दिन नाही काय. ते तर बरोबर आहे. ते काही माहित नाही. मला सांगे कामाला जाणाऱ्या बाया. आम्ही म्हणे 1-2 घरी गेलो होतो म्हणे. तर ताई ना म्हणे घरचे भांडे तर घासले घासून घेतले म्हणे. पण म्हणे त्यानं म्हणे ते असते नाही का पोत्यात लग्नातले भांडे तेही काढले म्हणे. म्हणजे तुमच्या वेळेस तुम्ही तेवढेच घासता म्हणे. आमच्या वेळेस म्हणे ते अंदरचे काढून द्यावं म्हणे. हा कोणता नाही झाला म्हणे. म्हणजे पैसे देऊन राहिला म्हणजे काही काम करून घ्यावं का म्हणे आमच्या इकडून. अशा म्हणे मी बाया. एक असली तशी तर मग सारे असते काय. असं नाही बोला बाई. एक असली तर सारे असते काय. आता आम्ही नाही. आमच्या घरी नेहमी राहते बाया. तर आम्ही असं नाही करत. आम्ही जेवढे घरातले भांडे असते तेवढेच. आम्ही काय अंदरच्या अडगडीतले काढून देतो काय.
त्याला तर वाटते मग एकीनं असं केलं तर मग आता दुसरी करण बा म्हणून. मला सांगा बापा एखादी बैगी असं तर चांगलीवाली. माझ्या घरी नाही राहत अगोचे फगोचे भांडे. आमच्या इकडल्या कामावरच्याच बाया मस्त आहे. त्याला जर कोणतंही काम म्हटलं तर त्या माघारी हौशीने येते म्हटलं. आणि आता म्हटलं तुम्हाला काय सांगू, माझ्या याच्यातली जे बाई आहे ना एक नोकरीवर लागली म्हटलं. एवढी म्हटलं इकडल्या आपल्या कोत्या जवळ आपण जेले करतो ना त्याने आपल्याला जीव लावत म्हटलं. पण म्हटलं ते बाई म्हटलं पा आमच्या इकडे कामालेच आहे. आमच्या इथचे सगळेजण त्या बाईसोबत चांगले बोलते. तर तिनं म्हटलं तिच्या नवऱ्याच्या घरी आल्या ते शिकली हे ते झालं तर म्हटलं आता तिले नोकरी लागली माय. कोणता तरी फॉर्म भरला तर तिनं म्हटलं असे पेढे पाठवले म्हटलं. पाय बरं तिनं आपण जीव लावला म्हणूनच जीव लावला ना. माझ्याकडल्या तशा कामावरच्या बाया सगळ्या चांगल्या. त्याला जर म्हटलं ना भांडे घासघूस करून द्या कधी रोजासाठी बनत नाही त्या काहीच नाही. त्याला माहीत आहे ना आपण सारखं आहे म्हणून पैसे आपण बरोबर देतो म्हणून. तिचीच गोष्ट आहे माझ्या घरचे हे इथं गेले ते आठवडी बाजारात. तर मग ते इलेकानी ते दिसली तर मग असेच बोलले ते. मग तिला लक्षात आलं असेल ना का काकाला द्यायचे राहिले म्हणून. तिनं बाई लगेच घेऊन दिले आणि काकापाशी देऊनही दिले. आणि काका म्हणे तुमच्या घरी सगळे देऊन दे जा म्हणे. आणि मग येईन आणले. आम्ही म्हटलं बाप्पा पेढे कसे का आणले नाही तर कधी तर नाही आणत हो तुम्ही. म्हणे ते आपल्या इकडे कामाला बहिणी का म्हणे. तिनं ती म्हणे नोकरीवर लागली म्हणे. आणि आता म्हणे तिनं म्हणून पेढे दिले म्हणे आपल्याला. काय ठेवाय का हो त्या कामाला राहते. तिच्या नवऱ्याकडून कोणतं काम नाही होत मग शेवटी ते कामाला जाते. तिले 3 का 4 लेकरं आहे ठेवाय काय. हो तेच होय बरं झालं बाई. लय कष्टिक बाई आहे ते. लय कष्टिक आहे. नोकरी लागली बरं झालं. नोकरी लागली तर जीवन सुधारते माहिती ना. अभ्यास एवढी हे करून अभ्यास करे का होते. हो बिचारे. तिनं केला म्हणते बाई अभ्यास. रातची अभ्यास करे म्हणते जायची कामाला जाय म्हणते ते. लय अभ्यास करे म्हणते मग लागली म्हणते ते. बरोबर आहे. तिला किती जिद्द. लग्न झाल्यावर नाही तर काही जणांची जिद्द सुटते. हो ते पोरगी म्हटलं जास्त कामाला नाही गेली आहे म्हटलं. पण म्हटलं ते काम शिकली म्हटलं. आता नवऱ्याचे कोण काम नाही होत म्हटल्यावर ते शिकून नाही काय. सारायच्या समोर राहते म्हटलं मा घरी पातीवर. मा इच्छे तर नेहमी तिचं नाव काढते.